तरी दोन दृश्य आपण पाहताय। दादर ते चर्चगेट असा राज ठाकरे यांचा लोकलना प्रवास सुरू झालेला आहे आणि चर्चगेट स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय। प्रामुख्याने ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये 4 प्रमुख मागण्या आहेत। महापालिका निवडणुकांच्या आधी मतदार याद्या अद्ययावत करा, त्यात कुठलीही चूक नको, ही मागणी जी आहे ती प्रमुख मागणी आहे या मोर्चाची। दुसरी मागणी आहे ती म्हणजे मतदार याद्या अद्ययावत होईपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि त्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला तरीही चालेल। मतदार याद्यांमधली दुबार नावं काढा, 7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा, अशा प्रमुख 4 मागण्यांसाठी हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय असं सांगण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडी आणि मनसे याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक झालेली आहे। मध्ये चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये पोहोचतायत आणि त्याची तयारी आपण पाहतोय। काही महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी वाट बघतायत। त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आता वाढवण्यात आलेला आहे। 11:09 लोकल जी आहे ती चर्चगेट स्थानकामध्ये पोहोचेल आणि त्या लोकलमधून राज ठाकरे हे फर्स्ट क्लास डब्यामधून पोहोचतील असं देखील कळतं आहे। त्यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते सुद्धा सोबत आहेत आणि या चर्चगेट स्थानकामध्ये जिथे राज ठाकरे ज्या डब्यामधून प्रवास करतात त्या डब्याच्या बाहेर आपण पाहतो की पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काही मनसेचे पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुरुवातीच्या 3-4 लोकल राज ठाकरे यांनी गर्दीच्या कारणास्तव सोडलेल्या होत्या, मात्र आता ज्या लोकलमधून ते प्रवास करतायत ती लोकल आता 11:09 चर्चगेट स्थानकामध्ये पोहोचणार आहे। ज्या मोर्चाची सगळी तयारी जोरदार पद्धतीने करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते हे 1 वाजता मेट्रो सिनेमाच्या बाजूला फॅशन स्ट्रीट जवळ एकत्र जमतील आणि त्यानंतर चालत मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय असलेल्या त्या कार्यालयाच्या बाहेर जो स्टेज बनवण्यात आलेला आहे तिथे जातील। तिथे काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं सुद्धा होतील। मात्र आता स्थानकामध्ये आपण पाहतोय जे प्रवासी या लोकलमधून प्रवास करतायत आणि ज्यांचं काही स्थानकावरती काम नाहीये अशा सगळ्या प्रवाशांना किंवा जो काही नोकरदार वर्ग आहेत त्यांना सुद्धा पांगवण्याची तयारी जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे। ज्यांचं काम नाहीये त्यांनी इथं बघत बसू नका किंवा बघे म्हणून थांबवू नका असं देखील पोलीस म्हणतात, कारण गर्दीचे नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि सकाळची वेळ असल्यामुळे स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते, कारण नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये लोकलमधून प्रवास करतो आणि ही वेस्टर्न लाईन असल्यामुळे इथे गर्दी जी आहे ती सातत्यानं पाहायला मिळते। मात्र आत्ताही आपण पाहतो की या लोकलच्या ज्या डब्यामधून राज ठाकरे प्रवास करतायत त्या डब्याच्या अगदी बाहेरच आता पाहतोय मनसेचे सगळे कार्यकर्ते स्वागतासाठी जमलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि सकाळपासून ही खबरदारी या सगळ्या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांनी घेतलेली आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे आणि सगळे पोलीस बांधव जे आहेत ते गर्दी करू नका अशा पद्धतीचं सातत्यानं आवाहन जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या आपण पाहतो की इथले स्टेशन मास्तर असतील किंवा मग रेल्वेचे काही कर्मचारी असतील, रेल्वेचे काही अधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत। दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे, कारण स्थानकांवरती गर्दीचे नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि एखादा VIP नेता किंवा मोठा नेता जेव्हा अशा गर्दीमधून किंवा लोकलमधून प्रवास करतो त्यावेळेला त्यांची सुरक्षितता तर TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहता। 11:09 राज ठाकरे यांनी दादर पश्चिम या ठिकाणाहून पकडलेली ही लोकल जी आहे ती 11:09 चर्चगेटला पोहोचणार आहे आणि चर्चगेट रेल्वे स्टेशनवर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मतचोरी, दुबार नावं, त्याच्यानंतर निवडणूक आयोगावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या विरोधात आजचा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुरुवातीला मतचोरीच्या मुद्द्यावरून आवाज उठवलेला होता आणि त्यांनी खूप आक्षेप जे आहेत ते घेतलेले होते। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा EVMवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही प्रात्यक्षिक दाखवणारी दृश्य जी आहे ती सुद्धा दाखवण्यात आलेली होती। प्रेझेंटेशन जे आहे ते देण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर लावरे तो व्हिडिओ जो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आतापर्यंतचा पॅटर्न राहिलेला आहे त्या माध्यमातून राज ठाकरे यांनी दुबार नावं आणि विविध मुद्द्यांवरून निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं आणि आता महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत सत्याचा मोर्चा आयोजित केलेला आहे, जो दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणार आहे, तो पोहोचणार आहे मुंबई महानगरपालिकेपर्यंत। आता चर्नी रोड स्टेशनकडे राज ठाकरे यांची लोकल जी आहे ती पोहोचते। पुढचं स्टेशन आहे ते म्हणजे चर्नी रोड आणि अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये चर्चगेट रेल्वे स्टेशनवर राज ठाकरे पोहोचते। राज ठाकरे खूप वर्षानंतर लोकलनं प्रवास करतायत। मुंबईकरांची गर्दी सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। जे रोज लोकलनं प्रवास करतात त्या प्रवाशांची, त्या मुंबईकरांची गर्दी सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। ज्या ज्या ठिकाणी
ज्या रेल्वे स्थानकावर राज ठाकरे यांची ट्रेन थांबतीये तर त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्याबद्दल अप्रूप एक आकर्षण असणारा वर्ग सुद्धा आहे आणि तो त्यांना भेटतोय। दादर पश्चिम प्लॅटफॉर्मवर तर आपण पाहिलेलं आहे की एका प्रवाशानं रेल्वे तिकिटावर त्यांची ऑटोग्राफ सुद्धा घेतलेली आहे। राजकीय पक्षाचा एक मोठा नेता ज्यावेळेला लोकलनं प्रवास करतो त्यावेळेला साहजिकच सर्वसामान्य माणसांना एक अप्रूप असतं। ग्रँड रोड सोडलं ना, ग्रँड रोड तर ग्रँड रोड रेल्वे स्टेशनवर आता ही लोकल जी आहे ती पोहोचते। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर निवृत्ती, राज ठाकरे यांच्यासोबत लोकलनं प्रवास तुम्ही सुद्धा करताय, मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या आणि इतर विरोधकांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता राज ठाकरे मोर्चाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये चर्चगेट रेल्वे स्टेशनवरती राज ठाकरे यांचं आगमन होणार आहे। 10:38 दादर रेल्वे स्थानकावरून त्यांनी लोकल पकडली आणि ते आता 11:12 ते चर्चगेट रेल्वे स्थानकावरती पोहोचणार आहेत आणि आपण पाहू शकतो की त्यांच्यासोबत सर्व नेते जे आहेत ते नेते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या लोकल जी आहे ती लोकल मरीन लाईन्स रेल्वे स्थानकावरती पोहोचलेली आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चगेट स्थानकावरती पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या महत्वाच्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांची एका हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरवली जाईल, कारण की हा आपण जर मोर्चा पाहिला तर या मोर्चाचं मुख्य नियोजन जे आहे ते ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही ठाकरे बंधूंकडून सुरुवातीला या मोर्चाचं नियोजन करण्यात येत होतं। नंतर सर्वच विरोधक जे आहेत या मोर्चामध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सध्या आता चर्नी रोडला आता ही लोकल जी आहे ती सध्या पोहोचलेली आहे आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्येच चर्चगेट रेल्वे स्टेशनवर राज ठाकरे पोहोचतील। त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण पाहतोय आणि आता ज्या डब्यामधून राज ठाकरे प्रवास करतायत पत्रकार मंडळी सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहे। मनसेचे नेते सुद्धा यावेळेला राज ठाकरे यांच्या सोबत आहेत जे लोकलनं प्रवास करतायत आणि मुंबईकरांची सुद्धा मोठी गर्दी। एक प्रकारे एक आदर्श उदाहरण घालून दिलेलं आहे की जे आवाहन त्यांनी केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत कार्यकर्ते सुद्धा रेल्वेनं प्रवास करतायत आणि सोबतच आपण फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतो हे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। अनेक वर्षाच्या नंतर राज ठाकरे यांचा लोकलनं प्रवास दुपारी 1 वाजता सत्याचा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे आणि या मोर्चासाठी 2 तास अगोदरच राज ठाकरे जे आहेत ते चर्चगेट स्टेशनवर पोहोचत आहेत। नेक्स्ट स्टेशन मरीन लाईन। आता मरीन लाईनच्या ठिकाणी लोकल जी आहे ती पोहोचेल आणि अगदी काही मिनिटांमध्येच चर्चगेट रेल्वे स्टेशनवर ही लोकल जी आहे ती पोहोचणार आहे। सिद्धेश खाली उतर पहिला
मागे थांबा. अध्यक्ष राज ठाकरे ज्या लोकलवरून चर्चगेट स्थानकामध्ये आलेले आहेत ती लोकल आता जवळपास स्थानकावरती पोहोचलेली आहे. पोलिसांचा मोठा फौज तर आहेच, शिवाय या सगळ्या ठिकाणी राज ठाकरे लोकलमधून उतरत असताना गर्दीचं योग्य पद्धतीने नियोजन व्हावं यासाठी सुद्धा खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे. आणि आता राज ठाकरे यांना घेऊन आलेली म्हणजे ज्या लोकलमधून राज ठाकरे प्रवास करतायत ती लोकल आता या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला. लोकलच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर आगमन झालेलं आहे. आज मनसे आणि महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आणि त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा लोकलने प्रवास केलेला आहे. ही सध्याची थेट दृश्य आपण बघू शकतो की पश्चिम उपनगर लोकलने फर्स्ट क्लास डब्यातून राज ठाकरे यांनी चर्चगेट पर्यंत प्रवास केलेला आहे आणि आता ते जवळपास 2 तास आधी आलेले आहेत. मोर्चा 1 वाजता सुरू होणार आहे, पण 11 वाजण्याच्या सुमारासच राज ठाकरे यांचं चर्चगेट रेल्वे स्थानकावर आगमन झालेलं आहे. राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते असे मोठ्या संख्येने आलेले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केलेलं आहे. विशेषतः मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की शक्यतो रेल्वेने प्रवास करून तुम्ही मोर्चात सहभागी व्हा. ही सध्याची थेट दृश्य आपण बघू शकतो की राज ठाकरे हे चर्चगेट रेल्वे स्टेशनवर दाखल झालेले आहेत आणि एकूण गर्दी आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पाहता रेल्वे पोलिसांनी त्यांच्या भोवती कडा केलेला आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्त सध्या रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच मुंबईकर रेल्वे प्रवासी राज ठाकरेंची एक झलक पाहण्यासाठी गर्दीनं उभे आहेत. काही जण मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ घेत आहेत, काही फोटो काढत आहेत. प्रचंड अशी गर्दी आपल्याला सध्या चर्चगेट रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते आहे. राज ठाकरे चर्चगेट रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर काही वेळ जवळच एका हॉटेलमध्ये थोडा वेळ थांबणार आहेत. त्यानंतर 1 वाजता फॅशन स्ट्रीट इथून जो सत्याचा मोर्चा निघणार आहे त्यात ते सहभागी होतील. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे राज्यातील नेते तसंच या चारही पक्षांचे महाविकास आघाडी आणि मनसेचे असंख्य कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी असे सगळे या मोर्चात सहभागी होऊन निवडणूक आयोगाविरोधात आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की मतदार याद्यांमधला घोळ दूर करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या. पण आज भाषणं होतील. या भाषणामध्ये राज ठाकरे यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे हे आंदोलनाची पुढची नेमकी दिशा काय आहे हे स्पष्ट करतील. पण त्यापूर्वी फॅशन स्ट्रीट ते मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयासमोर मोर्चाची सांगता होऊन तिथे या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर होईल. मोर्चाला परवानगी पोलिसांकडून मिळालेली नाहीये, त्यामुळे तिथे ट्रकवर उभं राहून हे सगळे नेते या सभेला मार्गदर्शन करतील. आपण बघू शकतो सध्याची थेट दृश्य आहेत चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेरची की जिथे राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही उपस्थित आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत रेल्वेनेही प्रवास केलेला आहे. इथून राज ठाकरे हे काही वेळासाठी एका हॉटेलमध्ये थांबतील आणि त्यानंतर 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथे ते मोर्चात सहभागी होतील. निवडणूक आयोगाविरोधातला आपला रोष, कारण यापूर्वी 2 वेळा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन
नेमका मतदार याद्यांमध्ये काय घोळ आहे याचं सविस्तर सादरीकरण असेल किंवा पुरावे असतील हे महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. पण अजूनही विरोधी पक्षाचं या बाबत समाधान झालेलं नाहीये. निवडणूक आयोगाने जरी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी अद्यापही समाधान झालेलं नाहीये. त्यामुळे आज निर्वाणीचा मोर्चा हा राज ठाकरे यांनी आयोजित केलेला आहे. सध्याची थेट दृश्य आहेत आपण बघू शकतो चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेरची की जिथे राज ठाकरे भाऊ आणि आता चर्चगेट रेल्वे स्थानकावरून राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो आता पुढे निघालेला आहे. दादर ते चर्चगेट स्लो ट्रेन पकडत जवळपास 30 मिनिटाचा प्रवास राज ठाकरे यांनी लोकलनं केला. काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, ज्या वेळेला ही लोकल जी आहे ती चर्चगेट रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली होती आणि त्यावेळेला राज ठाकरे यांचे असंख्य चाहते त्यांची एक झलक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी त्यांची सुद्धा धडपड सुरू होती.